वैद्यकीय शिक्षण हे एका वर्गासाठी प्रचंड महाग झालंय। ते काही जणांसाठी सवलतीत आहे, पण ते सगळ्या ठिकाणीच सवलतीत असलं पाहिजे असा आग्रह नुकताच झाला आणि त्याच्यावर एक कायदेशीर खल देशभरात सुरू झालाय। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सरकारी खासगी महाविद्यालयांच्या इथल्या फीमध्ये तफावत असावी अशा संदर्भातला एक मुद्दा आलाय। सरकारी महाविद्यालयांमध्ये जेवढी वैद्यकीय अभ्यासक्रमाची फी आहे तेवढीच फी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घ्यावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली। न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिलाय। प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयामध्ये जेव्हा गेलं तेव्हा तिथल्या न्यायालयानं राज्यातल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्क संरचनेला वैध ठरवलं होतं। आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या साठी वार्षिक 8 लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली असली तरीही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या शिक्षण शुल्काला अत्यंत जास्त ठरवत काहींनी आक्षेप नोंदवला। अनेक महाविद्यालयांमध्ये वार्षिक फी सुमारे 19 लाखाच्या जवळपास आहे। ती किमान 19 लाख ते कमाल 25 लाख रुपयापर्यंत जाते। आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणं कठीण होतंय असं त्या याचिकेमध्ये तर्क देताना म्हटलं होतं। ही याचिका हर्षवर्धन सिंग या व्यक्तीने दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही। एकदा पटकन पाहूयात की सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय म्हणालं। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवावी किंवा अन्य कोणत्या तरी मार्गाने अर्थसहाय्य उभं करावं। असं करत असताना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सरकारी महाविद्यालयां एवढीच फी घ्यावी ही मागणी मात्र चुकीची आहे। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सगळा खर्च स्वतः करावा लागतो याची आठवण सर्वोच्च न्यायालयाने करून दिली आहे। त्यामुळे सरकारी दराने फी घेतली तरी ती खासगी महाविद्यालय चालणार नाहीत, बंद पडतील अशी भीतीही सर्वोच्च न्यायालय व्यक्त करते। खासगी महाविद्यालय जर परवडणार नसल्याने बंद पडायला लागली तर देशाचं काय हा प्रश्न आहे, कारण देशाला डॉक्टरांची गरज आहे आणि म्हणूनच राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज आपल्याला वाटत नाही असं सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे म्हणालेलं आहे आणि त्यांनी ही याचिका निकाली काढली। विशेषतः या भागात तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।